चला तर मग आज बनवूया मस्तपैकी अशी तुरीच्या सोल्यांची आणि बटाट्यांची भाजी। तर त्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे, त्यात मोहरी, जिरं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे सगळं छान फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकायचे तुरीचे जे सोले आपण तयार केले होते ते आणि शिलून घेतलेले बटाटे टाकते मी इथे। तर हे दोन्ही पण ना आपल्याला तेलातच छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर तेलात फ्राय करतानाच त्यात हळद आणि मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर परत एकदा छान त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक 5-7 मिनिटं आपण वाफेत त्याला शिजू द्यायचं आहे। हे बघा आता छान वाफेत ते थोडेसे शिजलेले आहेत आणि त्यानंतर आपण आता त्यात मसाले ॲड करून घ्यायचे। तर इथे मी टाकले 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर चिकन मसाला, धना पावडर आणि कुठलाही एखादा अजून घरगुती मसाला तुम्ही त्यात टाकून घेऊ शकता। आणि इथे मी 2 टोमॅटो आणि त्यात 2-3 हिरव्या मिरच्या असं टाकून पेस्ट तयार केलेली आहे त्याची, ती पण यात मी ॲड केलेली आहे आणि 1 चमचा आलं लसणाचं पेस्ट। हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं छान मिक्स झालं की त्यावर आपण 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून आपले मसाले जे आहेत ते छान परतल्या जातील त्यात। हे बघा अशा पद्धतीने त्याला छान तेलही सुटते आणि मसाले पण छान फ्राय होतात त्यात आता थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवलं की 1-5 मिनिटांनी त्यात वाटीभर पाणी टाकलेलं आहे मी, खूप पाणी नाही टाकायचं आपल्याला त्यात, ही भाजी अशीच छान लागते थोडीशी घट्टसर। तर हे बघा मस्तपैकी अशी तुरीच्या सोल्यांची आणि बटाट्याची खूपच टेस्टी लागणारी अशी भाजी आहे। तर तुम्ही एकदा खरंच नक्की ट्राय करा अशा पद्धतीची भाजी, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।